मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जोरदार राजकीय संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरेंपाठोपाठ आज शिवाजी पार्कवर भाजप आणि शिवसेना रिपाई महायुतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे। या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री आणि रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांची मुख्य उपस्थिती असणार आहे। याशिवाय भाजप खासदार, आमदार आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्तेही उपस्थित असतील। या सभेतून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठाकरेंच्या टीकेला काय उत्तर देणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलंय। आणि इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सीमा आढे यांनी। महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आता प्रचाराला फक्त 2 दिवस शिल्लक राहिलेत आणि त्यामुळे प्रचाराला वेग आल्याचं पाहायला मिळतंय। काल मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची संयुक्त सभा शिवाजी पार्क मैदानावरती पार पडली आणि आज महायुतीच्या नेत्यांची जाहीर सभा याच शिवाजी पार्क मैदानावरती पार पडणार आहे। जय्यत अशी तयारी महायुतीकडनं सुद्धा केली जाते। भला मोठा स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि त्या स्टेजवरती आपण पाहू शकतो विकासाची दिसते गती, म्हणून मुंबईकरांची भाजपा, शिवसेना, रिपाई अशा प्रकारचं मजकूर सध्या आपल्याला या स्टेजवरती पाहायला मिळत आहे। अर्थात याचाच अर्थ की आता आजची जी भाषणं या स्टेजवरती होणार आहे त्या भाषणामध्ये खरं तर विकास कामांची यादीच महायुतीचे नेते हे वाचून दाखवतील आणि सोबतच काल ज्या पद्धतीनं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी टीका केलेली आहे महायुतीवरती, त्या टीकेला सुद्धा उत्तर देण्याचं काम आजच्या या सभेच्या माध्यमातून केलं जाणार आहे। त्यामुळे मुंबईकरांना काय नक्की आश्वासन आजच्या या सभेच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देणार, उपमुख्यमंत्री देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सोबतच पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कटआउट्स या ठिकाणी आपण पाहतोय आणि एकच वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा महायुतीकडनं मुंबईमध्ये केलं जात असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि सोबतच मुंबईकरांना आश्वासित कशा पद्धतीने कोणते मुद्दे उपस्थित करत मुंबईकरांना की काय आश्वासन दिलं जातं आजच्या या सभेच्या माध्यमातून ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।